तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत, उजळून टाकू पुसू पाणीपत. जय शिवराय मित्रांनो, मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी. कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक. राजांचा तो रुद्र अवतार, त्यांचे ते प्रेरणादायी बोलणे आणि शत्रूंच्या काळजात धडकी भरून टाकणारी शेवटची गर्जना, आमच्या सर्वांच्या तोंडून निघणारा महादेवचा घोष इतका आक्रमक आणि भेदक होता की आम्ही 300 नसून 3000 आहोत असाच तिथे भास निर्माण झाला. धावत येणारी ती शत्रूंची फौज समोर आली. राजांनी आपल्या उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातात पट्टा चढवला. चाकणच्या किल्ल्यावर चढताना जो निर्धार मला राजांच्या डोळ्यात दिसत होता, तोच आवेश आज पुन्हा जाणवला. पुन्हा माझ्या डोक्यात तेच विचारांचे वादळ घोंगावले. कोण करील या रूपाचा सामना? माझ्यासहित सर्वजण राजांचे ते रूप बघून द्वेषाने पेटून उठले. समोरून धावत येणाऱ्या फौजेवर राजे कोणाचीही वाट न बघता पहिल्या फळीत तुटून पडले. मी आणि कोयाजी राजांच्या बाजूने त्यांना सुरक्षा कवच बनून लढत होतो. ते बघून राजे ओरडले, नाईक, आमच्या जीवाची राखण करायला आम्ही समर्थ आहोत. विसरून जा तुमचे राजे तुमच्यासोबत आहेत. विसरून जा तुम्ही नाईक आहात. आज आम्हाला तुमच्या तलवारीची गरज आहे. आज आम्हाला तुमचे अचाट शौर्य बघायचे आहे. ह्या क्षणाची जणू मी वाट बघत होतो. कितीतरी वेळेस राजांनी मला तलवार गाजवायची संधी अजूनही गाजवू दिली नव्हती. परंतु त्यावेळी राजांना माझ्याकडून जे जे अपेक्षित होते ते मी त्या दिवसापर्यंत केले होते आणि अजन्म करणार होतो. त्या दिवशी राजांना माझी ताकद, माझे बाहुबल आणि माझे शौर्य बघायचे होते. वेळसुद्धा माझ्यासाठी अगदी पूरक होती. तिथे उपस्थित असलेले 300 मावळ्यांमध्ये मी एकटाच होतो जो बिलकुल थकलो नव्हतो, ज्याला भूक लागली नव्हती, ज्याला तहान लागली नव्हती. झोप तर नेहमीच माझ्यासाठी आयुष्याचा अनावश्यक भाग होता. आदल्या रात्रीपासून आम्ही जे जे केले होते ते माझ्यासाठी अगदी दिनक्रम असावा असेच होते. मी त्या दिवशी ज्या प्रकारे शत्रू सैन्यावर तुटून पडलो होतो तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. सूर्यराव सुर्वे आणि जसवंत दळवी तर मला कधीच विसरू शकले नाहीत. फक्त राजांच्या सैनिकात आपल्या सैनिकांचे मोजता येणार नाहीत इतके तुकडे करणारा तो कोण होता हे मात्र त्यांना पुढे कधीच कळले नाही. त्या दिवसाचा माझा रणतांडव बघून की काय, सूर्यरावाने पुढे सिद्धीला पाठवलेल्या एका पत्रात असा उल्लेख केला होता की शिवाजीने आपल्या फौजेस सैतान भरती केले आहे. माझ्या हातातला पट्टा चालत होता आणि समोर येणारे उभे आडवे चिरले जात होते. माझ्या तलवारीने फक्त गर्दनी उडवायच्या असेच ठरवले होते. झाड हलवल्यावर पिकलेली फळं परंपड होऊन खाली पडतात तशी शत्रूंची शिरे हवेत पडून खाली पडत होती. राजे तर जणू तांडव करून प्रलय निर्माण करणाऱ्या कैलासाच्या रुद्रासारखे भासत होते. घोड्यावर बसून आपल्या फौजेला प्रोत्साहन देणारा सूर्यराव आणि जसवंत आपले अवतार बघून समोर येत नव्हते. जवळपास 1-1.5 तास चाललेल्या हाणामारीत त्यांचे जवळपास अर्धे सैनिक तुटून आणि कटून पडले होते. विशाळगडावरील मराठ्यांना गडाखाली सुरू असलेला प्रकार कळला असावा. उसने अवसान आणून लढणाऱ्या सैनिकांनी मराठे गड उतरून येत आहेत हे पाहिले आणि ते पळ काढू लागले. पळणाऱ्या सैनिकांच्या द्वेषाने पाठलाग करणाऱ्या मराठ्यांवर राजे ओरडले, गड जवळ करा. मी सूर्यराव आणि जसवंतला त्याच्या चुकीसाठी शासन करायचे ठरवून समोर येईल त्याला कापत तोडत त्यांना जवळ करू लागलो. सूर्यराव आणि जसवंत पळू लागले. मी त्यांचा पाठलाग करत होतो. तेवढ्यात राजांचा आवाज आला, त्याचे उसने नंतर घेऊ नाही. गडावरून तोफेचे बार करण्याची व्यवस्था करा. राजांचा आदेश ऐकून आम्ही गड जवळ केला. खाली उतरणाऱ्या सैनिकांना मी गडावरून तोफांचे 5 बार द्या म्हणून सांगितले. एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला अशी साखळी पद्धतीने खबर गडावर गेली. तोफा सज्ज होत्या. एका पाठोपाठ हवेत 5 वेळा तोफा कडाडल्या. आसमंत भेदून टाकणाऱ्या तोफांचे एकामागून एक 5 आवाज आले. मागच्या रात्रीपासून दिवसभर सुरू असलेला जीवघेणा खेळ शेवटी थांबला. सगळीकडे एक भयान आणि दीर्घ शांतता पसरली. विशाळगडाच्या पायथ्यापासून
थोड्या अंतरावर कटून पडलेल्या सैनिकांचा खच पडला होता. 25-30 मावळे कामी आले होते. कटून पडलेल्या दुश्मनांची संख्या आमच्या 10 पट होती. आमच्या अंगावर झालेल्या छोट्या मोठ्या जखमांची संख्या इतकी होती की त्या मोजता येत नव्हत्या. आम्हाला त्या मोजायच्याही नव्हत्या. विश्वास त्याच रात्री गडावर आला. आमच्या मागे घडलेला प्रकार त्याने आम्हाला सांगितला. फाजल खान आणि प्रतापराव मोरे यांनी शिवाला ओळखले होते. सिद्धीने त्याला ओळखताच अतिशय क्रूरपणे त्याचा जीव घेतला. आमचे वेळेचे गणित चुकले होते. खिंडीतून निघून विशाळ गडावर पोचायला आम्हाला 3 तास लागले होते. सूर्यराव आणि जसवंत सोबत आलेल्या त्या हाणामारीमुळे तो समय दुप्पट झाला. गनिमाला 1 पाऊलसुद्धा पुढे टाकू देणार नाही असा पण करून बाजीप्रभू आणि त्याच्या जिगरबाज 300 बांदलांनी जवळपास 6 तास खिंडीत गनिम थोपून धरला होता. शेवटी त्या खिंडीत ते सर्वच धारातीर्थी पडले. ती रात्र आणि तो दिवस बलिदानाचा ठरला. सिद्धी इतक्यावर देखील शांत बसला नाही. बाजीप्रभू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे प्रेत ओलांडून आलेला सिद्धी मसूदने आता विशाळ गडाला वेढा टाकण्याची तयारी सुरू केली. मार खाऊन पळून गेलेला सूर्यराव आणि जसवंत वापस येऊन त्याला मिळाले. पण यावेळी त्यांची डाळ शिजणार नव्हती. हेरामार्फत अद्याप नेतोजींना खबर मिळाली होती. कुठल्याही क्षणी नेतोजी त्यांच्या तडफदार 7,000 फौजेसह तेथे येणार होते. दुसऱ्याच रात्री नेतोजी जवळ येऊन थांबल्याची खबर विश्वासकडून मिळाली आणि त्याच रात्री ठरवून नेतोजीने बाहेरून आणि आम्ही गडावरून खाली उतरून वेढा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सिद्धी मसूदच्या फौजेचा फडसा पाडला. तो हमला इतका निकराचा होता की त्याने मसूद घाबरून जो पळाला तो पुन्हा विशाळ गडाच्या जवळपास सुद्धा फिरकला नाही. कसोटीचा काळ सुरू झाला की तो लवकर संपत नाही. हेरामार्फत मी सर्व खबरा मिळवत होतो. प्रत्येक खबर मनाविरुद्ध असताना सुद्धा निव्वळ कर्तव्य म्हणून राजांना ऐकवत होतो. दिल्लीहून निघालेला शाहिस्तेखान सरळ पुण्यात येऊन दाखल झाला होता आणि जे कमी की काय म्हणून तो खुद्द राजांच्या लाल महालात तळ ठोकून राहिला होता. चाकणच्या संग्रामदुर्गाला त्याने वेढा टाकला होता. दुसऱ्या बाजूला सिद्धी जोहरने पन्हाळ्याचा वेढा तसाच चालवला होता. तो तिथून हटण्याचे नाव घेत नव्हता. शिवाजी राजा हातून निसटला या अपयशाचा रंग फिका करण्यासाठी काही करून पन्हाळा तरी घ्यायचा असे त्याने ठरवले होते. त्या दिवशी राजांनी माझ्याजवळ मनातील भीती बोलून दाखवली. नाईक, जर उद्या सिद्धी आणि शाहिस्तेखान एकत्र आले तर मात्र आपल्या युवलेशा स्वराज्याचे रोपटे कटून पडेल. स्वराज्याचे धुळदान व्हायला वेळ लागणार नाही. आपल्याला काहीतरी ठोस पावले उचलावी लागतील. एकाच वेळी बलाढ्य असे 2 शत्रू अंगावर येणे आपल्याला परवडणार नाही. राजांची चिंता अगदी सार्थ होती. 1.25 लाखाची फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान आणि 60,000ची कडवी आणि अपमानाचा बदला घ्यायला सिद्ध असलेली सिद्धीची फौज एकत्र आली तर काय होईल याचा विचार न करलेला बरे. कारण स्वराज्याकडे त्यावेळी सर्व मिळून फक्त 40,000ची फौज होती. फौज आणि ताकदीच्या जीवावर आपण उभे राहू शकणार नाही म्हणून तर राजाने गुप्तहेर खाते तयार केले होते. त्यामुळे यातून मार्ग काढणे, योग्य माहिती काढून कच्चे दुवे शोधून राजांना सांगणे हे माझे कर्तव्य होते आणि त्याच माहितीच्या आधारे राजे राजकारण करून अशा बिकट परिस्थितीत मार्ग काढीत होते. कोणाला अगदी नगण्य वाटणारी माहितीसुद्धा राजांचे सर्व रागरंग बदलून टाकू शकते. म्हणून कोणतीही माहिती महत्त्वाची आहे आणि कोणती नाही हे ठरवणे यातच माझी अग्निपरीक्षा होती. त्यावेळी औपचारिकरित्या म्हणून अशीच एक खबर विश्वासने पाठवली. खबर कुठली असो ती मला पोचवणे हा माझ्या हेर खात्यातील केलेला दंडक होता. खबर होती आदिलशाहने रुस्तम-ए-जमानला सरसेनापती केल्याची. ती खबर मला अतिशय महत्त्वाची वाटली. इतक्या वर्षात आदिलशाहीशी आमचे जे युद्ध सुरू होते त्यातून थोडा का होईना आराम मिळणे अगदी निकडीचे होते. त्याच आदिलशाहीशी बातचीत करायचे की खोटा का होईना स्नेह वाढविण्याचे बंद झालेले दरवाजे त्या बातमीने उघडले आहेत असे मला वाटले. माझे हेर खाते फक्त खबरा काढण्यासाठी आणि पोचवण्यासाठी नाही तर दोस्त दुश्मनांवर बारीक नजर ठेवण्यासाठी सिद्ध होते. रुस्तम-ए-जमान ह्या आदिलशाहीचा उत्कृष्ट सेनापती आणि वाईचा पूर्व सुभेदार रणदुल्ला खानचा मुलगा होता. ज्या रणदुल्ला खानासोबत शहाजी राजांनी खांद्याला खांदा लावून आदिलशाहीचा दरारा वाढविला आणि टिकवला होता. अफजल खानासारखा शूर सेनापतीसुद्धा त्याच्याच मुशीत घडला होता.
रणदुल्ला खान जेव्हा मरण पावला तेव्हा बापानंतर वाईची सुभेदारी आपल्याला मिळावी म्हणून रुस्तम ए जमानने खूप प्रयत्न केले, परंतु बडी बेगमच्या काळात घडणाऱ्या कुटील राजकारणी डावपेचाने तसे घडू दिले नाही आणि याचा राग रुस्तम ए जमानच्या मनात सतत खतखतत होता. म्हणून आदिलशाही दरबाराच्या आदेशानुसार तो अफजल सोबत जरी आला होता तरी आपल्या प्रतिस्पर्धी अफजल खान यशस्वी होऊन त्याला न भूतो न भविष्यती अशी ख्याती मिळावी असे त्याला कधीच वाटले नव्हते. तो अफजल खानाला आपला प्रतिस्पर्धीच समजत होता. हे मी खानाच्या गोठात राहून अगदी जवळून पाहिले होते आणि तेव्हाच ओळखले होते. राजाने अफजल खानाला फाडला तेव्हा रुस्तम ए जमान जणू राजांवर खुश झाला होता. त्याच्यावर अन्याय इतक्यावर थांबला नव्हता. जी मोहीम आणि ताकद सिद्धी जोहरला मिळाली ती मोहीम रुस्तम ए जमान स्वतःसाठी मागत होता, परंतु तिथे सुद्धा त्याला तोंडघशी पडावे लागले आणि सिद्धीला तो प्रतिस्पर्धी समजू लागला. सिद्धीचा पराभव व्हावा असेच त्याला मनातून वाटत होते. मी राजांना रुस्तम ए जमानच्या सरसेनापती पदाची नियुक्ती आणि त्याचे एकूणच वर्तन स्वभाव आणि सांप्रत मानसिकता सांगितली तेव्हा राजांना सुद्धा ती खबर महत्त्वाची वाटली, कारण याच रुस्तम ए जमानला राजांनी अगदी नजीकच्या काळात जीवदान दिले होते. राजाने अफजल खानाला मारून लागलीच पन्हाळा घेतल्याने आदिलशाही बिथरली आणि त्यांनी राजांवर अफजल खानाचा मुलगा फजल खान आणि रुस्तम ए जमानला पाठवले, परंतु राजांनी त्यांना अर्ध्या वाटेत गाठून झोडपून काढले. फाजल खान आणि रुस्तम ए जमान शिकस्त झाली. रुस्तम ए जमान ह्या मोजक्या धारकऱ्यासोबत अगदी राजांच्या जवळून पळाला होता, तरी राजांनी त्याला जाऊ दिले, कारण राजे रणदुल्ला खानचा आणि शहाजी राजांचा पूर्वीचा स्नेह विसरले नव्हते. जीवदान दिलेला शत्रू अशा वेळी उपकार लक्षात ठेवून कामी येईल. राजांचा प्रश्न आणि शंका अगदी योग्य होती, परंतु काही ठोस माहितीशिवाय मी त्यांच्यापुढे उभा राहणार नाही हे राजेसुद्धा जाणून होते. म्हणूनच त्यांना माझ्याकडून अधिक जाणून घ्यायचे होते. राजे, हा निरीक्षणाअंती बांधलेला अंदाज आहे. सिद्धीने राजापूरच्या इंग्रजांकडून खास बनावटीच्या लांब पल्ल्याच्या 4 तोफा आणि 60 गोळे मागवले होते. इंग्रजांनी सिद्धीला भविष्याचा विचार करून त्या तोफा देण्याचे मान्य केले. 4 तोफा आणि 60 गोळे राजापूरवरून निघाले सुद्धा, परंतु सिद्धीपर्यंत त्यातल्या फक्त 2 तोफा आणि 20 गोळेच पोचले. काय सांगायचे नाही, राजांनी आश्चर्य व्यक्त केले. हो राजे, राजापूरचा सुभेदार रुस्तम ए जमान आहे. अगदी खोलात जाऊन शळनिशा केली तेव्हा समजले की राजापूरचा सुभेदार असणाऱ्या रुस्तम ए जमानने आपले वजन वापरून त्यातल्या 2 तोफा आणि 40 गोळे पुढे येऊच दिले नाहीत. याला कारण रुस्तम ए जमानच्या मनात सिद्धीविषयी असलेला आकस होता. वरकड रुस्तम ए जमान सिद्धी जोर सोबत पन्हाळ्याला वेढा घालून बसला होता, तरीही सिद्धी यशस्वी व्हावा असे त्याला बिलकुल वाटत नव्हते. हे यावरून स्पष्ट होते, अपुऱ्या गोळ्यांमुळे सिद्धी पन्हाळ्यावर निकराचा मारा करू शकणार नाही. तसे घडले नसते तर आपल्याला इतका वेळ मिळालाच नसता. ते सर्व ऐकून राजे उठून उभे राहिले. बैरजी, तुमच्या आणि तुमच्या गुप्तहेर खात्याच्या कामाला तोड नाही. एक वेळ समुद्राचा तळ हाती येईल, पण ह्या बादशाहीतला अंतर्गत कलह समजून यायचा नाही. तुम्ही याचे मन चोरून घेऊन येता. कमाल बैरजी, कमाल आहात तुम्ही. कधी कधी तर वाटते तुम्ही आमच्यासोबत नसता तर आम्ही ह्या स्वराज्याचा रथ कुठवर ओढू शकलो असतो. सध्या आदिलशाह कुठे आहे? राजाने प्रश्न विचारला. जी राजे, मिरजेला. माझ्या उत्तरावर राजे हसले. नाईक, कधीतरी बघून सांगतो असं उत्तर द्याल असे वाटते, परंतु दरवेळी तुम्ही आम्हाला या बाबतीत मात्र निराश करता. सगळा हिंदुस्थान बुद्धिबळाच्या पटावर डोळ्यासमोर ठेवून फिरता की काय? राजांना माहीत होते माझे कौतुक झाले की मी मान खाली घालून ऐकण्यापलीकडे मी काहीच करीत नाही. राजांनी मला तसे बघितले. ते हसले आणि त्यांनी तात्काळ विषय बदलला. नाईक, आम्ही रुस्तम ए जमानशी स्नेह वाढवू. तात्पुरता होईना, पण आदिलशाहीला रुस्तम ए जमानच्या स्नेहाचा वापर करून शांत ठेवू. तुम्ही मात्र तुमचे संपूर्ण लक्ष लाल महालात ठाण मांडून बसलेल्या ह्या कालिया नागावर असू द्या. त्याचा माग काढा. त्याचे मजबूत आणि कच्चे दुवे आम्हाला कळू द्या. राजांचे आदेश, त्या मागचा अर्थ मला समजला होता. त्याची काळजी नसावी राजे. शास्ताखानाचा तळ आतापर्यंत आपल्या हेराने भरून गेला. शास्ताखानासहित एकही सरदार हेरांच्या नजरेतून सुटलेला नाही. आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती
असेच झाले असेल याची खात्रीसुद्धा. राजांची हीच खात्री आणि आढळ विश्वास माझी प्रेरणा होती. राजाने रुस्तमे जमानकडे अनेक किमती तोफे पाठवून दिले. सोबत दिल जमाईचे खलिते एका मागून एक जाऊ लागले. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. राजाने रुस्तमे जमानला गोडी गुलाबीने आपल्या बाजूने वळून घेतले. त्याच्याची दोस्ती केली. शहाजीराजे आणि रणदुल्ला खान अतिशय जवळचे मित्र होते याची त्याला आठवण करून दिली आणि त्याच्याच मदतीने राजाने आदिलशाहीला अत्यंत महत्त्वाचा वाटणारा पन्हाळा किल्ला त्यांना देऊन टाकला. सिद्धीचा पुन्हा एकदा पराभव झाला. राजे हातातून सुटले. कमीत कमी पन्हाळा किल्ला जिंकून घ्यावा आणि आपल्या पराभवावर पांघरून घालावे असा विचार करून सिद्धीने पन्हाळ्याचा वेढा सुरूच ठेवला होता. पन्हाळा किल्ल्याचे किल्लेदार त्याला तेवढे यशसुद्धा मिळू देणार नव्हते. त्यात राजांनी राजकारण करून स्वतःचे पन्हाळा रुस्तुमे जमानला मध्यस्थी ठेवून आदिलशाहीला देऊन टाकला आणि सिद्धीला हात हलवत वापस जावे लागले. तब्बल 6 महिने राजांना परेशान करणाऱ्या सिद्धीला आम्ही इतक्या सहज सोडणार नव्हतो. त्यांच्या पायी आमचा शिवा कुर्बान झाला होता. बाजीप्रभू आणि त्याचे वाघासारखे 300 बांदल सैनिक घोडखिंडीत शहीद झाले होते. सिद्धीला त्याची किंमत तर मोजावीच लागणार होती. रुस्तमे जमानला अप्रत्यक्ष संदेश दिला. त्यातून काही स्पष्ट संकेत मिळू शकत नव्हते. मात्र रुस्तमे जमान आणि आदिलशाहीच्या गोटात एक अफवा मुद्दामून पसरवली गेली की कुर्नालचा सुभेदार सिद्दी जोहर शिवाजीला विकला गेला म्हणून त्याने शिवाजीला पन्हाळ्यावरून जाऊ दिले. सिद्धीने शिवाजी राजांकडून दौलत खाली म्हणून शिवाजी इतक्या चिवट वेड्यातून जाऊ शकला. धांद्यात खोटी असलेली अफवा बड्या बेगम आणि आदिलशाहीच्या संयमी मनाला खरी सिद्ध होऊ लागली. सर्व धागेदोरे जळू लागले. आदिलशाहीने त्याला भरल्या दरबारात जाब विचारला. त्याच्यावर खोटे आरोप लावले. त्याचा अपमान केला गेला आणि आदिलशाहीचा नवनियुक्त सेनापती त्याच्या विरोधात असल्याने सर्व सरदार त्याच्या विरोधात गेले. अतिशय इनामदारीने आणि धूर्तपणे सिद्धीने ती मोहीम चालवली होती. सिद्धीसारखा हुशार आणि मुत्सदी सेनापती त्यावेळी आदिलशाही दरबारात दुसरा कोणीच नव्हता. परंतु त्याच्या हातून जे पाप घडले होते त्याची शिक्षा त्याला दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नव्हतो. रुस्तमे जमानला हाताशी धरून राजाने सिद्धीविषयी आदिलशाही दरबारात प्रचंड गैरसमज निर्माण केले. त्यातून खुनशी आदिलशाहने सिद्धीला कुर्नालला वापस पाठवले. स्वराज्याच्या प्रत्येक शत्रूला त्याच्या गुन्ह्याची सजा मिळणार होती. त्यातून कोणाचीच सुटका होणार नव्हती. आमचा शिव अशा नरधरांना ताडण करण्यासाठी कैलासरूपी राजगडावर बसला होता. क्रमशः आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती. राजे आहोत आम्ही, पण हात जोडून विनंती करतो, वेळ गेलेली नाही. जागे व्हा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त. अरे कोण होते माझे मावळे? ही सर्वसामान्य जनता. मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं. माझ्या लेकरांनो, ही तीच वेळ आहे जशास तसं वागायची, महाराष्ट्र घडवण्याची, पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची. आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली, तुम्ही शपथ घ्या. माझ्यासोबत म्हणा, हा महाराष्ट्र आपला आहे. त्याचं रक्षण करणं, महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझं कर्तव्य आहे. बोला, हर हर महादेव, हर हर महादेव.